नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा चेन क्लीन कराल ना, लूप कराल, तेव्हा तुमची गाडी आहे ना बंद असायला पाहिजे. कारण जर ह्याच्यात जर तुमची बोटं गेली तर मग तुमचा शाईस्तेखान झालाच समजा. WD-40सुद्धा वापरू शकता, बट WD-40 खूप लागतं ह्याच्यासाठी आणि कॉस्टलीसुद्धा आहे. तर त्याचाच अल्टरनेटिव्ह पर्याय डिझेलसुद्धा आहे. आता चेन आता बऱ्यापैकी क्लीन झालेली आहे. चेन ल्यूप करताना मी स्कूटर गिअर ऑइल ATW90 यूज करतो. अशा प्रकारे तुम्ही तुमची चेन मेंटेन ठेवू शकता. जर चेन ल्यूब नाही केला टाईम टू टाईम, चेन स्प्रॉकेट डॅमेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ही आहे माझी सर्वात पहिली गाडी NS160. हिच्या चैनीची हालत बघा काय झाली आहे. तर सेम प्रोसेस हिलासुद्धा फॉलो करेन मी आणि चेन क्लीन करेन.